नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सायली सर्वांच्या समोर सांगते की काळजी करू नका, मी प्रतिमात्यांची काळजी घेईल पूर्णाजी, त्यांना काहीही कमी पडू देणार नाही. असं जेव्हा सायली सर्वांच्या समोर सांगते तेव्हा सगळेजण खुश होतात आणि ते सायलीकडे पाहू लागतात. तर प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो, कारण प्रियाला असं वाटत असतं की ही सायली आता सगळ्यांच्या जवळ जाऊ लागलेली आहे, सगळ्यांना आपलंसं करू लागलेली आहे, त्याचा त्रास मला भोगावा लागेल असं प्रियाला वाटत असतं. कारण एकतर ती प्रतिमाची मुलगी नाही, ही गोष्ट सगळ्यांच्या समोर उघड होऊ शकते याची काळजी तिला वाटत असते. त्यावेळेस सायली जेव्हा हे बोलते तेव्हा सगळेजण खुश होतात आणि पूर्णाजी तर उठून सायलीकडे जाऊ लागते आणि सायलीला म्हणते की सायली, आज जे तू काही केलेलं आहेस ना ते खरंच इतकं मोठं आहे की मी माझ्या कातड्यांचे जोडे करून जरी तुझ्या पायात घातले तरीही ते कमी पडणार आहे. आणि पूर्णाजी जाऊन सायलीला मिठी मारते. रविराजला पण खूप छान वाटत असतं, सायली ही प्रतिमाची काळजी घेते आणि त्याहीपेक्षा प्रतिमा ही सायलीसोबत कम्फर्टेबल आहे या गोष्टीमुळं सगळेजण खुश झालेले असतात. पूर्णाजी खुश झालेली असते, सायलीला मिठीत घेते आणि म्हणते, आज तू जे काही मला दिलेलं आहे ना ते इतकं मोठं आहे ना त्याचा विचारच करू शकत नाही, कारण इतकी मोठी गोष्ट तू मला दिलेली आहेस असं सायली सांगत असते. त्याचबरोबर पूर्णाजी सायलीला सांगत असते. पूर्णाजी खरं तर इतकी खुश झालेली असते ना, तिला ही गोष्ट खूपच आवडलेली असते, कारण आज प्रतिमा जिवंत आहे ती फक्त आणि फक्त सायलीमुळं आपल्याला कळलेलं आहे आणि सायलीमुळंच प्रतिमा घरी येऊ शकलेली आहे. ह्या गोष्टीचा आनंद पूर्णाजी, रविराज या सगळ्यांनाच खूप झालेला असतो. सगळेजण खूप खुश असतात आणि घरातलं वातावरणच बदलून गेलेलं असतं, सगळे खूप खुश असतात. पण प्रियाला मात्र या गोष्टीचा खूपच राग येत असतो, कारण एकतर सायलीची सगळीकडे वाहवा होत असते. तिचं जे स्वप्न होतं सुभेदारांच्या घरात सून म्हणून जायचं, त्यांची प्रॉपर्टी लुबाडण्याचं, हे सगळं स्वप्न आता धुळीस मिळणार आहे हे प्रियाला कळेल असतं. तरीही अजूनपर्यंत तिला ही गोष्ट माहिती नसते की अर्जुनने सायलीचा पूर्णपणे स्वीकार केलेला आहे किंवा अर्जुन हा सायलीच्या प्रेमात आहे, ही गोष्ट अजून प्रियाला माहिती नाही. पूर्णाजी खूपच खुश झालेली असते, रविराजही खुश असतो. प्रियाला मात्र या गोष्टींचा खूपच राग येत असतो. तिला या गोष्टी पटतच नसतात की हे सगळं काय होतंय. आणि त्यानंतर मग कुसुम म्हणते, सायलीताई तुम्ही बसा, मी जेवण बनवायला घेते. तेव्हा सायली म्हणते, नाही कुसुमताई, आज मी जेवण बनवायला घेते, आज आपण पिठलं भाकरी करूया. प्रियाला मात्र खूप राग येतो. प्रिया म्हणते, काय बोलतेस तू हे, माझी आई इतक्या वर्षांनी घरी आलेली आहे आणि तू पिठलं भाकरी करणार आहेस. तेव्हा सायली म्हणते, तू विसरतेस प्रिया, माहेरवाशीण जेव्हा पहिल्यांदा घरी येते ना तेव्हा तिच्यासाठी पिठलं भाकरीचाच नैवेद्य आपण करतो. गणपतीत गौराई जशी येते ना घरी माहेरवाशी बनून, तशी प्रतिमात्या आज माहेरवाशी मिळून या घरी आलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आपण पिठलं भाकरी करणार आहोत आणि त्यांना पिठलं भाकरी खूप आवडते असं सगळेजण सांगू लागतात. तेव्हा रविराज या सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सायलीचं पुन्हा कौतुक होतं. सायलीला म्हटलं जातं की खरंच तू ना जे करतेस ना ते मनापासून करते, या गोष्टीचा आनंद सगळ्यांनाच खूप झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रविराज म्हणतो की आता जेवणं झाली की आम्ही निघतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नाही रविराज, आठवते का 20 वर्षापूर्वी पण मी तुम्हाला तेच सांगत होते की जाऊ नका, एवढ्या रात्रीचं जाऊ नका, तुम्ही माझं ऐकलं नाही आहे. आणि आत्ता काही काळापर्यंत, काही वेळेपर्यंत आपण सगळेजण त्याच गोष्टींचा त्रास सहन करत होतो, त्यामुळं मी आज तुम्हाला जाऊ देणार नाही. त्याचबरोबर नागराज म्हणतो की दादा तू थांब, मग इथे सुमनला पण राहू दे, त्या चोरीचं पण बघायचं आहे, पोलिसांना पण कॉल करायचे आहे, तर मी जातो. असं जेव्हा इकडे नागराज सांगतो तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की कसली चोरी. तेव्हा रविराज सांगतो की प्रतिमाचे दागिने आणि काही पैसे घरातून चोरीला गेलेले आहेत, तर त्याची पोलीस कंप्लेंट नोंदवलेली आहे, त्यासाठी जायचं आहे. तेव्हा आता कुसुम पण घरी राहणार आहे. इकडेच सुभेदारांच्या रविराज आहे आणि नागराज एकटाच जाणार आहे. खरं तर नागराजला हे सगळं करण्यासाठी मुद्दामहून जायचं आहे, त्याला महिपतला जाब विचारायचा आहे, त्यासाठी तो जाणार आहे. आणि जाताना तो प्रियाला सांगतो की तन्वी काळजी घ्या. प्रियाला तर खरं तर खूप राग येत असतो, जे काही घडत असतं ते सगळं तिच्या विरोधात घडत आहे, त्यामुळं ती खूपच वैतागलेली आहे. तिला कळतच नसतं की आता पुढे काय होणार आहे, कारण आपण या घरात तर शिरलेलो आहोत, पण या सगळ्याचा परिणाम काय होईल याची कल्पनाही तिला नसते. आता नागराज जायला निघत आहे आणि सायली जेवण बनवायला घेत आहे
माहेरवाशीण म्हणजे अगदी गौराईप्रमाणे माहेरवाशीण बनून आलेल्या प्रतिमासाठी सायलीने पिठलं भाकरीचं जेवण करण्याचं ठरवलेलं आहे आणि पिठलं भाकरीचं जेवण करून सायली ही प्रतिमाला भरवणार आहे. इकडे महिपत खूप चिडलेला असतो त्या दागिन्यांवरती. महिपत ठरवलेलं असतं त्याने काय करायचं आहे ते, आणि आता ते दागिने चोरीला गेलेले असतात आणि नागराज डायरेक्ट येतो. महिपत फोनवरती बोलत असतो, नागराज डायरेक्ट घरात येतो आणि महिपतचा गळा धरतो, त्याची कॉलर धरतो आणि त्याला जाब विचारू लागतो. तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की काय झालं आहे, असं काय करतोय नागराज. पण नागराज मात्र खूपच चिडलेला असतो. तो म्हणत असतो की काय केले म्हणजे विचार तुझ्या बापाला. काही दिवसांपूर्वी मी त्याला सुपारी दिली होती आणि त्याने काय केलेलं आहे माहिती आहे का तुला, असं तो साक्षीला विचारत असतो. साक्षी म्हणत असते, नागराज अंकल काय झालं आहे, थोडं शांत व्हा ना तुम्ही. नागराज मात्र शांत व्हायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो तुला माहिती नाही आहे काय केलं आहे तुझ्या बापाने ते. तेव्हा नागराज म्हणतो काय केले मी ते तर कळेल का मला, असं म्हणत नागराज पुन्हा प्रश्न विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे नागराज सांगू लागतो. तेव्हा महिपत म्हणतो काय झालं आहे नागराज सेठ, सांगायला येते का नाही. आणि मग नागराजला तसं विचारल्यानंतर नागराज म्हणतो की तुला मी 20 वर्षांपूर्वी प्रतिमाला आणि दादाच्या पूर्ण कुटुंबाला संपवण्याची सुपारी दिली होती आणि तू काय केलेलं आहेस, असं तो विचारू लागतो. इकडं सायली आता जेवणाचं ताट घेऊन येते आणि ती म्हणते की मी प्रतिमा त्यांना जेवण भरवायला जाते. असं म्हणत सायली जेवणाचं ताट घेऊन जाणार असते तर लगेचच प्रिया तिथे येते आणि म्हणते की माझ्या आईला भरवायचं आहे ना, मी जाते ना घेऊन, माझ्या आईला खाऊ मीच घालणार आहे, असं ती बोलू लागते. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे. सायली काहीच बोलत नाही. सायलीचं असं म्हणणं असतं की ठीक आहे, कोणाच्या तरी हातून खाल्लं जाईल ना, या गोष्टीचा आनंद सायलीला असतो. सायली अगदी नॉर्मल रिॲक्ट करते आणि सायली ते ताट प्रियाकडे देते. पण प्रियाचं हे वागणं पूर्णाजीला मात्र अजिबात आवडलेलं नसतं. पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की आत्ताची सायली करते ना प्रतिमासाठी ते योग्य आहे, कारण काहीही झालं तरी प्रतिमा ही सायलीशीच कम्फर्टेबल आहे, असं पूर्णाजीचं म्हणणं आहे. परंतु प्रिया ऐकायलाच तयार नसते. तरीही घरातले सगळेजण म्हणतात की ठीक आहे जा तू घेऊन, असं म्हणत प्रियाला ते जेवणाचं ताट दिलं जातं आणि प्रियाला सांगितलं जातं की ठीक आहे. प्रिया आता ते जेवणाचं ताट घेऊन तिकडे जात असते. खरं तर सगळ्यांचं असं म्हणणं असतं, सुरुवातीला सायलीचं असं म्हणणं असतं की आपण प्रतिमाला बाहेर जेवायला आणूया, पण प्रियाच म्हणालेली असते की नको, आतमध्ये जीव दे, ती बिथरली जाईल ना, इतक्या दिवसानंतर ती आलेली आहे, असं म्हणून प्रियानेच मुद्दामूनच तिथे प्रतिमाला आतमध्ये जेवायला सांगितलेलं असतं. आणि आता प्रतिमाचं ताट घेऊन ती आत चाललेली असते. तिचं असं म्हणणं असतं की मी तिला खाऊ घालणार आहे. इकडे नागराज बोलत असतो. नागराज म्हणत असतो तुला कळतंय का महिपत, काय होऊन बसलेलं आहे, आपण सगळेजण आता पूर्णपणे बर्बाद होणार आहोत. तुझ्या लक्षात येत नाही आहे महिपत, आता कोणत्या थराला परिस्थिती गेलेली आहे, तुला माहीत नाही आहे काय होऊ शकतं. आणि तेवढ्यात पोलिसांचा फोन येतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नागराज शेठ, मला ॲडव्होकेट रविराज यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा नागराज म्हणतो की दादा बिझी आहे त्यामुळे तो फोन उचलला नाही आणि त्याला तुम्ही डिस्टर्बही करू नका. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्या चोरीच्या संदर्भात बोलायचं आहे. तेव्हा नागराज म्हणतो की तुम्हाला सांगायचं राहिलं, ते दागिने आणि ते पैसे सापडलेले आहेत आणि दादानेच घरात कुठेतरी ठेवलेले होते आणि ते मिसप्लेस झालेलं होतं आणि आता ते दादालाही कळलेलं आहे. मी दादाला सांगेल, तुम्ही त्याला काही फोन करून सांगायची गरज नाही, मी त्याच्याशी बोलून घेईल, असं नागराज सांगत आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा तिच्या रूममध्ये आहे आणि प्रिया तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलेली आहे. तेव्हा प्रतिमा एका बाजूला कोपऱ्यात उभी आहे आणि प्रियाला तिने जराही रिस्पॉन्स देत नाही, कारण प्रिया आलेली आहे ही गोष्ट तिला पटत नाही. तिला जाणवत आहे की ही कोणतरी वेगळी आहे जी चांगली नाही. ही गोष्ट आता प्रतिमालाही कळलेली आहे आणि प्रतिमा ही प्रियापासून बाजूला होत असते. प्रियाला म्हणत असते की मला नाही खायचं. तिला ती झिडकारत असते, तिला दाखवत असते की नाही मला नको हे आणि तुझ्या हातून तर नकोच आहे, असं प्रतिमाचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर प्रतिमा म्हणते की खा ना आई, मी तुला माझ्या हाताने भरवते ना, असं काय करते, असं म्हणत प्रिया सुरुवातीला गोड गोड बोलून प्रतिमाला घास भरवत असते. पण तिची अजिबात इच्छा नसते. प्रतिमा मात्र तिला नाकारत असते. प्रिया जबरदस्तीने तिच्या तोंडात घास कोंबण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी सायली तिथे येते आणि सायली म्हणते की प्रिया काय करतेस तू, हे तुला कळतंय का, लहान मुलासारखं त्यांना भरवलं पाहिजे आणि तू हे काय करतेस. तेव्हा प्रिया म्हणते तेच तर करते ना, मी लहान मुलासारखंच भरवते, तुला काय वाटलं. त्यावेळेस
तन्वी म्हणते, सायली म्हणते की बस कर आणि इकडे ते ताट, असं म्हणत सायलीने ते ताट प्रियाकडून घेतलेलं आहे आणि तिला म्हणते की तुला नाही जमत ना तर नको पुढे पुढे करू, असं सायली स्पष्टपणे प्रियाला सांगत आहे. आणि प्रियाच्या हातून ते ताट घेऊन तिला सांगत आहे की जा तू, मी बघते काय करायचं आहे ते, असं सायलीनं केलेलं असतं. खरं तर प्रियाला तिची लायकी दाखवलेली असते आणि सायली प्रतिमाला म्हणालेली असते की प्रतिमा त्या चला आपण बाहेरच बसूया, आपण सगळेजण बाहेर जेऊया. आणि मग प्रतिमा नको म्हणत असताना सायली तिला बाहेर घेऊन येते आणि सगळ्यांच्या सोबत डायनिंग टेबलवर बसवते. तेव्हा पूर्णाजी आणि रविराज या दोघांनाही खूप आनंद होतो, कारण सायलीनं जे केलेलं असतं ते खूपच चांगलं केलेलं असतं. त्यामुळं प्रतिमा कम्फर्टेबल तर होणार असते या सगळ्यांबरोबर आणि खुशी सगळेजण झालेले असतात. तेव्हा आता सायली प्रतिमाला सांगत असते की प्रतिमा त्या तुमच्यासाठी पिठलं भाकरी केलेली आहे, तुम्ही आवर्जून खाऊन घ्या. तेव्हा प्रतिमा मात्र शांतच असते. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहते, तेव्हा अर्जुन म्हणतो की भरवा. मग आता सायली स्वतःच्या हाताने प्रतिमाला म्हणत आहे की हे घ्या आणि स्वतःच्या हाताने प्रतिमाला घास खाऊ घालत आहे. म्हणजे प्रतिमाला आता आल्याच कळलेलं आहे की तिची मुलगी कोण आहे आणि परक कोण आहे. जी गोष्ट इतक्या दिवसात रविराजला कळलेली नव्हती ती गोष्ट प्रतिमाला एका स्पर्शाने जाणवलेली आहे. आणि आता प्रतिमा सर्वांच्या समोर आणणार आहे की तन्वी तन्वी म्हणून जी आलेली आहे प्रिया, ती तिची मुलगी नाही तर त्यांच्या घरात आलेली दुसरीच कोणतरी अशी बहुरूपी आहे. हे सत्य आता इकडे प्रतिमाच सर्वांच्या समोर आणताना आपल्याला पाहायला मिळेल. सगळेजण खूप खुश झालेले असतात. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं सायलीने प्रतिमाला मांडीवर झोपवलेलं आहे आणि सायली प्रतिमासाठी अंगाई गात आहे. आणि ते अंगाई गीत ऐकून मात्र पूर्णाजी आणि रविराज यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आपल्याला पाहायला मिळतो ना, तो खरंच खूपच जबरदस्त असा आहे. कारण इतक्या वर्षांमध्ये प्रतिमासाठी जे अंगाई गीत सायली गात आहे ते अंगाई गीत प्रतिमा ही तन्वीसाठी गात होते आणि ते अंगाई गीत आता सायलीच्या तोंडून सगळ्यांना ऐकायला मिळत आहे. रविराज वगैरे सगळेजण खुश झालेले आहेत, कारण ते सायलीला कसं माहिती हा प्रश्न यांना पडलेला आहे, पण तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. आणि सायली आता प्रतिमाला मांडीवर झोपवत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.